हा वास, परफ्यूमचा वास आहे. पण अविनाशचा परफ्यूम नाही आहे, लेडीज परफ्यूम आहे. वास ओळखीचा वाटतोय मला. शनाया? हो, शनायाच वापरते असं परफ्यूम. म्हणजे हे मे कमिंग सर? या. सर बोलवलात? जावडेकर, उद्यापासनं शनाया ऑफिस जॉईन करते. शनाया मॅम? काय सुरू आहे नाही आहेत ना, खूप हेक्टिक होत आहे. आणि माझ्या ॲब्सेन्समध्ये कोणीतरी अथॉरिटी पाहिजेच ना ऑफिसमध्ये. ॲब्सोल्युटली सर. तिचं केबिन तयार करून घ्या. हो सर. जावडेकर, हां सर. त्या पाटकरच्या प्रोजेक्टचं काय रिपोर्ट आहे? तसं काम बरं चाललंय सर. पण काय सर ते बोला बोला जावडेकर, वेळ जातोय, बोला पटकन. सर ते पाटकर म्हणावा तेवढा वेळ देत नाहीत कामाला. साईटवर कधी येतात कधी नाही. भेटायला बोलवा त्याला बरं सर. लगेच. हो सर. काय आता एवढं तोंड पाडून बसतो? झालं तर उद्यापासून आहे ना, ऑफिसला भेटणारच आहोत आपण. अभि, तू अनुप्रियाला काय सांगितलंस डॉक्टर साठेंबद्दल? मी नाही सांगितलं. मी व्हॉइस नोटवर तुझ्याशी बोलत होतो त्यावेळी ती भस्कन घुसली तिथे, तिने सगळं ऐकलं. मग एक मिनिट, पण हे तुला कसं कळलं? मला कॉल आला होता अनुप्रियाचा. काय? मला म्हणाली मला आईंना घेऊन जायचंय त्यांच्याकडे, त्यांचा पत्ता दे, नंबर दे. मी म्हटलं मला एक अर्जंट कॉल येतोय, तू अविनाशकडनं नंबर आणि पत्ता घे. मला ना खरंच कळत नाही काय करावं, काय बोलावं आता. मी तर चुकून तिला शनाया म्हणालो माहिती. रिअली? हाक मारली मी तिला शनाया अशी. तू मिस करतोस म्हणा? हा म्हणजे आता करायला लागलोय मी तुला मिस. हो अभि, तू हे असं पहिल्यांदा कन्फेस केलंस. खरं तर ना आपण आता हे सेलिब्रेट करायला हवंय. नाही नाही अनु, कलिग्स आहेत ते, एकत्र काम करतात, साईट्सवर जातात, तेही एकत्र असतात. तर एका व्यक्तीच्या परफ्यूमचा वास दुसऱ्या व्यक्तीच्या कपड्यांना येऊ शकतो. नाही, येऊच शकतो. चल कुठे जायचं? जावडेकर का फोन करतोय मला? बघ ना काय म्हणतायत बघ. हा बोला जावडेकर. JK सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलंय आत्ता लगेच. आत्ता? होय, ताबडतोब ऑफिसमध्ये या. तुम्हाला तर माहिती आहे JK सरांना. हा, उशीर झाला तर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. त्यांना अजिबात आवडत नाही, त्यांना ते चालत नाही. ठीक आहे आलो आलो. गुड, पोचा लगेच. कधी कधी मला कळत नाही JK बॉस की जावडेकर. काय माणूस आहे या, किती इरिटेट करतो. तुला का आलाय फोन? काय माहिती. एक मिनिट थांब. आजूबाजूला नाहीत ना कुठे? इथे कसा असेल तो? मग तुला का फोन करतायत ते? उचल, स्पीकरवर टाक, स्पीकरवर टाक. हा बेबी, कसं वाटतंय तुला? मला हा मला बरं वाटतंय ना आता. बरं आहे. तुझा फोन लागत नव्हता म्हणून घरी फोन केला, तर कळलं तू घरी नाहीयेस. हो बेबी, ते काय ना, मी डॉक्टर साठेंकडे आले फॉलोअपसाठी. अच्छा, भेटले का डॉक्टर? काय म्हणाले? नाही, भेटले नाही अजून, म्हणजे अजून पोचले नाहीये मी तिथे. मी भेटले की फोन करते ना तुला. ठीक आहे, असे मी करेनच त्यांना नंतर फोन. ठीक आहे, नीट घरी जा.
हो चालेल. बाय. लव यू. बाय. हे तू एवढं कसं नॉर्मल? ते साठेंना फोन करणार आहेत. करू दे ना मग. डॉक्टर साठेंची पण सेटिंग करून ठेवली आहे आई शपथ, तू काय काय करतेस ग शनाया? मी ना. माझ्यासोबत राहायला लागलास ना की कळेल तुला मी काय काय करत असते ते. नाही नाही, आता तुर्तास मला निघावं लागेल, कारण की बोलवलंय मला JK सरांनी. आय हॅव टू गो. आजचा दिवस तर JKच आहे, पण उद्यापासून त्याचा बाप सुद्धा आपल्याला भेटण्यापासून थांबवू शकणार नाहीये. ओके, सो स्टाफ, आपल्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. उद्यापासून शनाया मॅडम आपलं ऑफिस जॉईन करणार आहेत. अरे देवा, ही कसली आली आहे गुड न्यूज? आणि कधी ना कधीतरी हे होणारच होतं. शेवटी मालकाची बायको नाही करे गौरव? कसं आहे ना मॅडम, याच दिवसाची तुम्ही वाट बघत होतो. कसं आहे, त्यानिमित्ताने ऑफिसमध्ये जरा फ्रेशनेस राहील ना. अरे हळू बोल, सरांची वाईफ आहे ती. कुणी ऐकलं ना तर वाट लागेल, कळलं? व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सरांनी तुम्हाला बोलवलंय कॅबिनमध्ये. सिरियस आहे? असं काही माहिती नाही मला. बोलवलं मला? अर्थात. या आत या. बस. लगेच. काम कसं चाललंय? कडक. बोल. उत्तम चाललंय सर. नक्की? हो सर. मला अशी कंप्लेंट आली आहे की तुम्ही साईटवर फार कमी जाता. कारण कळेल? काय सांगू, तुमचीच बायको जाऊ देत नाही मला. सॉरी सर. फर्स्ट ऑफ ऑल, माझं साईटवर जाणं होत नाही फार, कारण माझ्या आईची तब्येत ठीक नसते. बीपीचा त्रास आहे ना, त्यामुळे इमर्जन्सीमध्ये काही लागलं तर म्हणून मी शक्यतो घरापासून खूप लांब असं जात नाही. पण तरी मी कधीच जात नाही असं नाही सर. इमर्जन्सी काही आली म्हणजे साईटवर, काही अर्जंट आहे, काही खूप महत्त्वाचं काम आहे, तर मी जातो सर साईटवर. आईंचं काय वय असेल साधारण? 65 क्रॉस? हो ना. ठीक आहे. शनायासोबत मी पण ऑफिस जॉईन केलं तर बरं होईल, पण मला नाही वाटत हा म्हातारा मला इथे येऊ देईल. मला असं वाटतं की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊनच कामं करा. इथे म्हणजे तुमची जी काही कामं असतील ती माझ्या नजरेसमोर इथे बसून करायची आणि मला रोजच्या रोज रिपोर्ट करायचा. अजून स्पष्ट भाषेत सांगू? नाही सर, कळलं मला. खूपच क्लिअर केलं JK सर. आता मी आणि शनाया तुमच्या ऑफिसमध्ये रोज भेटत जाऊ. पाटकर, लक्ष कुठे आहे तुमचं? नाही काही नाही. मी काहीतरी महत्त्वाचं सांगतोय तुम्हाला. तुम्ही ऑफिसची स्पेस वापरू शकता, पण आदनबदनं साईटवर जावं लागेल. आणि दुसरं, तुमच्या आईची काळजी घ्यायला अनुवहिनी समर्थ आहेत. शिवाय तुमचा मोठा भाऊ पण आहे, बरोबर? हो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अगदीच काही लागलं तर मीही आहे, काळजी करू नका. सर थँक्यू सर. कसं आहे ना पाटकर, तुमच्या घराबद्दल, तुमच्या घरातल्या लोकांबद्दल मला जेन्युइनली कन्सर्न वाटतो म्हणून बोलतोय. पण तुमचं काम चोख करा. तिथे हायगाई केली तर मी खपवून घेणार नाही. आणि स्पीड वाढवा जरा. 2 महिन्यात 2 कॉन्ट्रॅक्ट मिळालेत तुम्हाला. हो सर. इट्स अन अचिव्हमेंट. थँक्यू सर. काम नीट नाही केलं तर हातातनं कॉन्ट्रॅक्ट जाऊ शकतं. थँक्यू सर.
नाही, हा सल्ला खूप मोलाचा आहे, त्यासाठी थँक्यू. या कॉन्ट्रॅक्टच्या सक्सेसवर तुमचं फ्युचर अवलंबून आहे. खरं तर करिअरचा अर्धा काळ निघून गेलेला आहे. हा सेकंड चान्स असं समजा आणि वेळ वाया घालवू नका. सर, मी एकदम मन लावून काम करतो सर, आणि करत राहणार सर आपल्या कंपनीसाठी. या आता. ओके सर, हॅव अ ग्रेट डे. पाटकर, सर, मला शनयाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय झालं सर? शनया उद्यापासून ऑफिस जॉईन करते. मी जर ऑफिसमध्ये नसेन तर तुम्ही तिच्याशी डिस्कस करू शकता. काय तुमच्याकडे जे दोन्ही प्रोजेक्ट आहेत ना, त्याबद्दल तिला सगळी माहिती आहे. अरे मलाच काय सांगतोय? शनाया ऑफिस जॉईन करणार आहे हे माहिती आहे मला. शनाया ऑफिस जॉईन करते म्हणजे ग्रेट सर, अभिनंदन. माझं कशाला अभिनंदन करताय? तुम्ही फक्त तुमचं काम नीट करा म्हणजे मिळवलं. नाही सर, पण तुम्ही असाल ना तर हे काम करण्याची मजाच वेगळी असते. पण मी करीन, शनायाला रिपोर्टिंग करीन. येतो सर. लगेच. या अनुवहिनींसाठी सहन करतोय याला, नाही तर कधीच बाहेर काढला असता. त्या अनुवहिनींनी पण काय बघितलंय झुरळात काय माहिती. छान मिळाल्या ना भाज्या? हो, मला आवडतं भाज्यांची शॉपिंग करायला. भाज्यांची शॉपिंग. काय ग, काय झालं? काही नाही ग, उजवा डोळ्यानं लवतोय माझा. उजवा डोळा लावणं चांगलं असतं की वाईट? वा, मस्करी करतेस ना तू माझी? नाही अगं, मी क्युरियोसिटी म्हणून विचारलं. हा नाही अगं मी ओळखते तुला चांगली. पण पण असं म्हणतात की वाईट असतं, आणि ना माझा सकाळपासून लवतोय. देव करू आता काही वाईट नको व्हायला. आई, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत ग. असं काही नसतं. हे सगळं एक्झर्शनमुळे होतंय, बाकी काही नाही. मला तर असं वाटतं तू डोळ्यांचे व्यायाम केले पाहिजेस. बर, करीना पिऊ आजी, डोळ्याचे व्यायाम करीन. आधी भाज्या काढा. आई, वांगी किती छान मिळाली आहेत ना? हे मस्त मिळाली आहेत ना? भरली वांगी करीन उद्या. हो चालेल. ए आई, JK सरांना पण तुझ्या हातची भरली वांगी खूप आवडते ना? हो ना, खूप आवडते. केवढं कौतुक करत होते तुझं. इतका सुंदर स्वयंपाक, वा वा, मजा झाली. पिहू, उद्या भरली वांगी करून त्यांना पाठवू का? थोडीशी खीर पण पाठवेल. हो चालेल, पण कसं? यांच्याकडे पाठवेल ना डबा. चालेल, पण बाबा रोज त्यांच्या ऑफिसला कुठे जातात? खरंच की. मग आता एक काम कर, तूच दे त्यांना. तूच प्रत्यक्ष भेटून त्यांना भरली वांगी आणि खीर दोन्ही दे. मी? हो, हवं तर मी पण येते तुझ्या बरोबर. उद्या माझे लेक्चर पण लवकर संपणार आहे. चालेल? चालेल पिहू, तसंच करू. ए बरं आई, मी आत्ता जाऊ, मला असाइनमेंट कम्प्लीट करायची. जा जा जा, सॉरी सॉरी, आणि थँक्यू. वेलकम. हे आता ऑफिस मधून आले ना की ह्यांना आमचा प्लॅन सांगते. हल्ली ऑफिस मधून आल्यावर यांचा मूड ठीक नसतो. आज कसा असेल देव जाणे. अजून आले कसे? आले वाटतं. तुझं टपोर डोल जस कोल्यात झालं, ननदर देद सुटलाय वारा 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 वा. किती वेळा वारा वारा आहे ना गाण्यामध्ये. काय झालंय? काय? किती दिवसांनी मी तुम्हाला असं आनंदात गाणं गाताना बघितलं. तुझा प्रॉब्लेम काय? नाही म्हणजे मी दुःखात असलो तरी तुला प्रॉब्लेम असतो, मी आता आनंदात आहे तरी तुला प्रॉब्लेम आहे. म्हणजे माणसाने काय आनंदामध्ये असू नये असं काही आहे काय? अहो नाही नाही, मी सहज विचारलं. म्हणजे तुम्ही इतकी छान आनंदात आहात म्हणून विचारलं. ऑफिसमध्ये काही घडलं का? तुला कसं कळलं? अहो तुमचा मूड बघून मला असं वाटलं की ऑफिसमध्ये काहीतरी चांगलं घडलंय. हिला कसं कळलं? हा म्हणजे हो,
असंच तुमच्या बाबतीत सगळं चांगलं घडू दे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. शनायाला भेटला होता. हिला कसं कळलं? सांगा ना, शनायाला भेटला होता. तुला काय वाटतं, मला आयुष्यात दुसरी काही कामं नाही आहेत का? तुला काय वाटतं, मी रोज सकाळी घरी आवरतो, इथून बॅग घेतो, डबा घेतो आणि जाऊन शनायाला भेटतो का? दुसरे काही कामं धंदे नाहीत माझ्या आयुष्यात? चिडू नका. हेच चिडू नको तर काय करू मग? माणूस दिवसभर घराबाहेर असतो, राब राब राबतो, घरी आल्यानंतर तू हे सगळे प्रश्न विचारते, संशय घेतेस. चिडणार नाही तर काय होणार आहे? अविनाश, पुन्हा सांगते, चिडू नका. एक मिनिट, तुला कशावरून वाटलं मी शनायाला भेटलो म्हणून? आता तुमच्या शर्टला जो सुगंध येतोय ना, तो परफ्यूमचा, लेडीज परफ्यूमचा. आपल्या घरात कुणीही हा परफ्यूम वापरत नाही. हा, पण शनाया वापरते. आज जेव्हा मी तुमचे कपडे धुवायला काढले, तेव्हाही तुमच्या शर्टला हा असाच वास येत होता जो आत्ता येतोय. म्हणून मी तुम्हाला विचारलं, आज तुम्ही शनायाला भेटला होता, हो की नाही? अनु डेंजर आहे. अविनाश, तुला जास्त सावध राहावं लागणार आहे. हो. आता बस, हेच अपेक्षित होतं तुमच्याकडनं. फक्त उत्तर हवं होतं. आणि अविनाश, मी तुमच्या संशय घेत नाहीये. तुम्ही कलिग्स आहात, तुम्ही एकत्र असता, एका ऑफिसमध्ये काम करताय, साईटवर जाता, मीटिंग्स असतात. म्हणून मी फक्त विचारलं. आणि शनाया महागातला परफ्यूम वापरते, ज्याचा वास 3-3 दिवस जात नाही. आणि हे साहजिक आहे. 2 व्यक्ती एकत्र काम करत असताना एका व्यक्तीच्या परफ्यूमचा वास दुसऱ्या व्यक्तीच्या कपड्यांना येऊच शकतो. म्हणून मी फक्त विचारलं. बरं, तुम्ही फ्रेश होऊन या, मी चहा टाकते. हा छान दिसेल ना? नाही यार, हा पण छान नाही दिसत आहे. येस, हा छान दिसेल ना? शनाया उद्या ऑफिसमध्ये पहिला दिवस आणि तिथे अवी पण येणार आहे. सो यू शुड लुक परफेक्ट. नाही, हा छान दिसतोय पण परफेक्ट दिसत नाहीये हा. हे येस, हा एकदम परफेक्ट आउटफिट आहे उद्यासाठी. शनाया, अगं स्वतःकडे बघ ना, तू किती यंग दिसतीयस, ब्युटिफुल दिसतीयस. तुला ना तो म्हातारा अजिबात शोभून दिसत नाही. पण अवी दिसतो ना. आणि आता अवी हवा आहे ना तुला. पण आता अवी हवा असेल तर मग मधला काटा काढून टाकावा लागेल. JK बेबीचा.
त्याला वीक करावं लागेल, स्लो पॉइझनिंगने. आणि यासाठी माझी मदत करतील द फेमस डॉक्टर साठे. हॅलो डॉक्टर साठे, मी काय सांगते ते नीट ऐका. हॅलो, अनु वहिनी का? जेके सर. नमस्कार वहिनी, जे के बोलतोय. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी मस्त. तुम्ही सगळे कसे आहात? मस्त एकदम. पण सर काय योगायोग आहे हा. आत्ताच तुमची आठवण काढली होती. उद्या मी भरली वांगी करणार आहे. वा 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 वहिनी, भरलं वांग म्हणजे स्वर्गीय सुख. वा, क्या बात आहे. कित्येक दिवसात खाल्ली नाही हो. आमच्याकडे कोणी करतच नाही. हो मग या ना उद्या जेवायला. खरं सांगू का वहिनी, भरली वांगी याला नाही म्हणणारा दुर्दैवी माणूस कोण असेल तर तो मी आहे. अहो कसं येऊ, इतक्या मीटिंग लाईनअप आहेत ना, मी कितीही ठरवलं ना यावं तरी शक्य नाही. हरकत नाही, तुमचं काम महत्वाचं. पुढच्या वेळेला वेळ काढून या जेवायला. हा, तेव्हा करीन भरली वांगी. नक्की. बरं, पाटकर सांगत होते आईंची तब्येत बरी नाही, मी त्यासाठी फोन केला होता. काय झालंय, बरे आहेत ना त्या? हा म्हणजे ठीक आहे ताई. म्हणजे असं काय बीपीचा त्रास आहे ना त्याला, तर वर खाली होत असतं जरा. म्हणून मी यांना सांगितलं होतं की आपण त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया. ते डॉक्टर साठे आहेत ना, त्यांच्याकडे घेऊन जाऊया आपण. डॉक्टर साठे ना? हो, चांगले डॉक्टर आहेत ना ते. हो हो, अगदी उत्तम डॉक्टर आहेत. पण तुम्ही साठेंना कसं ओळखता? म्हणजे नाही, तुमचेही फॅमिली डॉक्टर आहेत का? नाही नाही नाही, आम्ही ओळखत नाही. हे यांच्या एका मित्राला घेऊन जाणार होते तिकडे, त्यांच्याकडे. मी फोनवर बोलताना ऐकलं, म्हणून म्हटलं की आईंना पण घेऊन जाऊ. पाटकरला डॉक्टर साठे कसे माहिती असतील? हॅलो हॅलो सर. हा हा वहिनी, बरं मी आता ठेवतो. तेच जरा आईंची विचारपूस करण्यासाठीच फोन केला होता. त्यांना सांगा माझा फोन येऊन गेला, मी विचारपूस करत होतो तब्येतीची, आणि त्यांची काळजी घ्या. हो सर, नक्की सांगेन. तुम्ही पण काळजी घ्या. हो, बाय बाय बाय. किती चांगली व्यक्ती आहे जेके सर. स्वतःहून फोन केला आईंच्या तब्येतीविषयी विचारायला. हल्ली कोण असं विचारपूस करतं? नातेवाईक पण फोन करत नाहीत. शनाया खरंच खूप लकी आहे. तिला जेके सरांसारखा नवरा मिळाला. शनायाच्या तोंडून मी कधीच त्यांचं कौतुक ऐकलं नाही. तिला तिच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही म्हणा. असो, मी उद्या जेके सरांच्या ऑफिसला डबा घेऊन जाते. भरली वांगी घेऊन जाते. आता उद्यापासून आपली रोज भेट होणार अविनाश. मग तोही दिवस दूर नाही जेव्हा आपण कायमच एकत्र येऊ.